नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नियोजन आयोग माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर यांना सांगली महानगरपालिकेतील बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मनपामध्ये कायम करण्याचा प्रस्ताव सांगली महानगरपालिकेने नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठवलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा वेळोवेळी अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड युनियनच्या माध्यमातून तसेच या युनियनला संलग्न असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी कर्मचारी संघटनेच्या तसेच शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरू आहे। भरती प्रक्रियेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात व शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर भैया लालबेग यांच्या पाठपुराव्याने भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडणार आहे। याबाबत माननीय राजेशदादांची थेट भेट घेतली असता त्यांनी मंत्रालयात तात्काळ फोन लावून प्रस्तावासंबंधी माननीय कक्ष अधिकारी नगरविकास विभाग यांच्याकडे माहिती घेऊन तात्काळ पाठपुरावा केला। त्यांच्या सचिवाला 2 पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने तयार करण्यासंबंधी सूचना केल्या। पुढील आठवड्यामध्ये शिवसेना मिरज विधानसभा प्रमुखांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येण्यास सांगितले। त्यामुळे भरती प्रक्रिया यशस्वी होणार असा विश्वास निर्माण झालेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। माननीय समीर भैया लालबेग, अशोक सोकटे, इमॅन्युअल मद्रासी, महेश सकटे, याकूब मद्रासी, दत्ता काळे, मंगेश भोसले, अर्जुन आठवले, बाळू वायदंडे, चिंगुताई कसबे, चांदणी पाटोळे, लाडीबाई कांबळे संघटनेचे बहुसंख्याक पदाधिकारी उपस्थित होते।